हॅलो एव्हरीवन. माझं नाव सुबोध कळमनुरीकर दिसत असेल तुम्हाला इथे. आजपासून आपण बायोचा फाउंडेशन कोर्स सुरू करणार आहे. सगळ्यांना सर्वात आधी तर फाउंडेशन कोर्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि गुड इव्हिनिंग, गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग. आता तुम्ही जेव्हा पण व्हिडिओ बघत असाल तसं. माझं नाव सुबोध कळमनुरीकर. इंग्लिशमध्ये वाचायला थोडं अवघड आहे. कळमनुरीकर. मी सध्या सेकंड इयर MBBS मध्ये शिकतो. BJGMC पुणे, बळीरामजी जीजीभोई शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे पुण्यामध्ये आहे. तिथं आता सध्या मी MBBSच्या दुसऱ्या वर्षामध्ये शिकत. तर आज आपल्याला सुरू करायचंय सेल बायोलॉजी. आपल्या टॉपिकचं नाव काय? सेल बायोलॉजी. सेल बायोलॉजी सुरू करायचं आहे. पण आता त्याआधी थोडंसं मी एक LFE बद्दल इंट्रोडक्शन देऊ इच्छितो आणि आपल्या फाउंडेशन कोर्स बद्दल आणि मेनली आपल्या बायोलॉजी पण बद्दल, म्हणजे नीट, फाउंडेशन कोर्स, LFU आणि थोडंसं बायोलॉजी याच्याबद्दल मी थोडंसं इंट्रोडक्शन देतो. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल LFU जे पण थोडेसे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना नीटसाठी शिकवण्यासाठी मदत करतो. तर मग LFUचं तुम्हाला माहिती आहे. पण आता हा फाउंडेशन कोर्स आपण त्यासाठी घेतो. फाउंडेशन कोर्स घेण्याचं मागचं कारण काय? तर फाउंडेशन कोर्स हा जो आपण मागच्या वर्षापासून सुरू केलाय याच्या मागे घेण्याचं सर्वात मोठं कारण हा आहे की जे पण आता आपल्या थोड्या मागासवर्गीय भागातील विद्यार्थी आहेत त्यांना 10वी पर्यंत जे शिक्षण आहे ते तेवढ्या चांगल्या प्रकारे होत नाही. म्हणजे 10वी पर्यंत तुम्ही जिल्हा परिषद शाळेत जातात किंवा एखाद्या आश्रम शाळेत जातात, तिथे जे पण शिक्षक असतात ते एवढ्या चांगल्या प्रकारे त्यांना शिकवत नाहीत. त्यांना काय असतं फक्त की यायचे, थोडंसं काहीतरी बोलून दाखवायचे आणि त्यांचा पगार त्यांना भेटतो. जे पण तुमचं बेसिक्स आहे ते थोडंसं कच्चं राहतं आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला 11वी 12वीची जी पण अभ्यास करायचा आहे त्यासाठी थोडंसं तुम्हाला प्रॉब्लेम येतो. आता एखादा पुण्यात शिकणारा विद्यार्थी आणि तुम्ही आहात ज्यांना थोडंसं 10वी पर्यंत वेगळं शिकवले गेले, मराठीमध्ये होतं किंवा थोडासा प्रॉब्लेम होता, तर पुण्यातला विद्यार्थी कधी पण 11वी 12वी मध्ये तुमच्यापेक्षा चांगलं करू शकतो. का बरं? तुमची काही चूक नाही आहे, कारण त्या पुण्यातल्या विद्यार्थ्याला आधीपासून 1ली ते 10वी पर्यंत सगळं छान शिकवलं होतं. त्याचे बेसिक्स एकदम क्लिअर होते. त्याच्यामुळे काय होणार, त्याला 11वी 12वीचा अभ्यास करायला सोपं जाणार. एवढंच. तर मग असा हे जे आपण इथे मागे पडते, इथे आपले विद्यार्थी मागे पडू नये याच्यामुळे आपण काय करणार आहेत की हे फाउंडेशन कोर्स घेणार आहे. आता फाउंडेशन कोर्स मध्ये काय काय कव्हर होणार? जे पण तुमचं 1ली ते 10वी पर्यंत आपल्याला नीटसाठी जे जे गरजेचं आहे ते आपण फाउंडेशन कोर्समध्ये शिकवणार. मॅथ असो, फिजिक्स असो, केमिस्ट्री असो किंवा बायो असो, 4ही विषय आपल्या फाउंडेशन कोर्समध्ये कव्हर केले जातील. मी मेनली आज तुमच्या समोर उभा आहे बायोलॉजी शिकवा. काही काही जणांनी तर आता बायोलॉजी शब्द पण हा एक पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा ऐकला. आतापर्यंत 10वी पर्यंत आपल्याला कसं होतं की एक सायन्सची विज्ञानाचं पुस्तक असायचं. विज्ञानाच्या पुस्तकातून आपण पूर्णच्या पूर्ण सगळं शिकायचं. त्याच्यामध्ये बायोलॉजी पण होतं, फिजिक्स पण होतं आणि केमिस्ट्री पण होतं. पण 11वी 12वीला आता हे तिन्ही चॅप्टर म्हणजेच आपण आपल्या सायन्सला 3 भागामध्ये तोडतो. 3 भागामध्ये तोडतोय आणि 3 भागांना वेगवेगळं शिकतो. बायोलॉजी वेगळं, केमिस्ट्री वेगळं आणि फिजिक्स वेगळं. आता केमिस्ट्री फिजिक्स मध्ये मी जास्त घुसत नाही, पण बायोलॉजी, आता बायोलॉजी काय, कशासाठी शिकायचंय आणि याचा इम्पॉर्टन्स काय, समोर जाऊन आपल्याला कुठे कुठे याची मदत पडणार आहे ते आपल्याला बघायचं. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू थोडंसं नीट बद्दल. बघ, जी पण आपली नीट आहे, जेव्हा पण आता तुम्ही द्याल, नीटचा जो पण आपला फॉर्मॅट असतो तो सेम असतो. नीट होते आपली टोटल 720 मार्काची. त्याच्यामध्ये 360 मार्काचा असतं बायोलॉजी, 180 मार्काचा असतं केमिस्ट्री आणि 180 मार्काचा असतं फिजिक्स. वाटलंच तर पूर्ण लिहितो. 360 मार्काचं बायोलॉजी, 180 मार्काचं केमिस्ट्री आणि 180 मार्काचं फिजिक्स. जास्त मला बोलून पण दाखवायची गरज नाही, तुम्हालाच दिसतंय. 720 मधले 360 मार्क, 720 मधले 360 मार्क आपल्या नीटने आपल्या बायोलॉजीला दिले. म्हणजे इथूनच कळते तुम्हाला की बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स या तिन्हींमध्ये नीटमध्ये बायोलॉजीला जास्त वेटेज, बायोलॉजीला जास्त इम्पॉर्टन्स आहे. बायोलॉजी आपण जास्त वाचायला पाहिजे. आणि त्यातला त्याच अजून सांगायचं म्हणलं तुम्हाला
तर बायोलॉजी हा असा विषय आहे की बायोलॉजीमध्ये तुम्ही कमी वेळात जास्त मार्क घेऊ शकता. म्हणजे समजा तुम्हाला आता मी उदाहरण म्हणून 10 दिवस जर अभ्यास करा म्हणजे 10 दिवस तुम्ही काय करा, बायोलॉजीचा अभ्यास करा, 10 दिवस केमिस्ट्रीचा अभ्यास करा आणि 10 दिवस फिजिक्सचा अभ्यास करा. काय करताय, 10-10 दिवस प्रत्येक विषयाचा अभ्यास करा. 10 दिवस अभ्यास केल्यावर तुमची एक मी परीक्षा घेतली, तर 10 दिवसामध्ये तुम्ही बायोलॉजीचा जास्त अभ्यास करू शकता. बायोलॉजी जे 360 मार्क आहेत त्याच्यामधले 10 दिवसामध्ये तुम्ही 50 मार्क कव्हर करू शकता. म्हणजे 50 मार्काचा तुम्ही अभ्यास करू शकता. पण केमिस्ट्री फिजिक्सचा असं नाही. केमिस्ट्री फिजिक्स जर का तुम्हाला छान सोडवायचं असेल, केमिस्ट्री फिजिक्स मध्ये छान मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला बेसिक्स लागतात. म्हणजे असं नाही की तुम्ही असाच मध्ये कोणता पण एखादा टॉपिक उचलला आणि ते वाचायला लागले आणि त्याचे सगळे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह झाले. सगळेच्या सगळे प्रश्न कधीच सॉल्व्ह होणार नाहीत. केमिस्ट्री फिजिक्स साठी तुम्हाला काही ना काहीतरी बेसिक्सची गरज असते. तर मग 10 दिवसामध्ये तुम्ही जास्तीत जास्त केमिस्ट्रीचे 15 मार्क आणि फिजिक्सचे 15 मार्क एवढे कव्हर करू शकतो. म्हणजेच काय समजते आपल्याला, बायोलॉजी कमी वेळामध्ये आपल्याला जास्त मार्क आणून देणारा विषय. आपल्याकडे कमी वेळ आपण बायोलॉजी म्हणजे केला तरी पण आपल्याला मार्क जे आहेत ते जास्त पडतात. आणि आता जर का बघायचं गेलं नीटला, नीट जी आहे आपली 11वी-12वीच्या सिलेबसवर होते. 11वी-12वीचा सिलेबस खूप मोठा आहे. शिकायला गेलं म्हणलं तर बराच मोठा सिलेबस आहे. पण नीट मध्ये जे आहे आपला जो सिलेबस येतो तो पूर्णच्या पूर्ण NCERT वर बेस असतो. NCERT म्हणून जे पण आपलं पुस्तक आहे 11वी-12वीचं त्याच्या बाहेर नीट मधला एक पण प्रश्न जात नाही. जे पण नीट मध्ये प्रश्न येणार तो येणार आपल्या NCERT मधून. आता NCERT आपल्याला करायची आहे, फक्त NCERTच करायची आहे. तर मग NCERT घोकून आपण नीटला बायोमध्ये 360 पैकी 360 मार्क घेऊ शकतो. काय करायचं, फक्त आणि फक्त NCERT करायची. NCERT जर का केली, NCERTच्या बाहेरची एक पण लाईन, एक पण शब्द तुम्हाला नीट मध्ये विचारण्यात येणार नाही. फक्त तुम्ही NCERT जर का केली तरी पण तुम्हाला बायोमध्ये 360 पैकी 360 मार्क पडण्याची गॅरंटी माझी. पण फिजिक्स केमिस्ट्रीचं असं नाही. फिजिक्स केमिस्ट्रीचा सिलेबस NCERT मधूनच असतो, पण NCERT त्याचं बेसिस असतं. म्हणजे NCERT मध्ये एखादी लाईन दिली आहे आणि त्याच्यावर बेस्ड एखादा क्वेश्चन येतो. म्हणजे जसं की NCERT मध्ये जर का आता आपण कशाचं बघू, केमिस्ट्रीचं बघू. केमिस्ट्रीमध्ये काहीतरी NCERT मध्ये एखादी लाईन दिलेली आहे, तर त्या लाईनला आधार धरून त्या लाईनला धरून एखादा वेगळा प्रश्न केमिस्ट्रीमध्ये विचारू शकतात. असं होत नाही की तुम्ही पूर्णच्या पूर्ण NCERT पाठ केली केमिस्ट्रीची किंवा फिजिक्सची तर तुम्हाला नीट मध्ये 180 पैकी 180 मार्क पडतीलच अशी गॅरंटी तुम्हाला कोणीच देणार नाही. कोणीच देणार नाही. कारण NCERT बेस्ड असतं केमिस्ट्री फिजिक्स. पण बायोलॉजी मध्ये कसं आहे, तुम्ही जर का NCERT छान वाचली, एकदम NCERTचा पूर्ण मन लावून अभ्यास केला, NCERTच्या बाहेर एक पण क्वेश्चन जात नाही आणि तुम्ही 360 पैकी 360 मार्क घेऊ शकता. म्हणजे मला बोलायचं असेल तर शेवटी एवढं सांगतो, बायोलॉजी एकदम सोपा विषय, वाचण्यात पण सोपा आहे, केमिस्ट्री फिजिक्स पेक्षा पण सोपा आहे आणि थोडंसं केलं जास्त मार्क भेटतात. मग बायोलॉजीवर जास्त फोकस करायचा आपल्याला आणि केमिस्ट्री फिजिक्स पण करायचे. पण तुम्हाला दिसते अर्धे मार्क आपले बायोलॉजीचे. मग केमिस्ट्री फिजिक्सला कुठेतरी थोडंसं कमी ठेवून आपण बायोलॉजीचा जास्त अभ्यास नीटसाठी तरी केला पाहिजे. तर आता बायोलॉजी केलं सर, एवढं तुम्ही बायोलॉजीचा अभ्यास करायला पण सांगितलं. पण काय नेमकं बायोलॉजी आपलं काय, तुमच्याकडे तुमचं बुकलेट असेल, बुकलेटमध्ये सगळ्यांनी उघडायचं. बघा काहीतरी जनरल इन्स्ट्रक्शन देतो मी. आता हे लेक्चर तुम्ही बघताय, सकाळी बघताय, दुपारी बघताय, संध्याकाळी बघताय, काही जण रात्री बघत असतात. काय करायचंय, लेक्चर बघताना एक आपली वही सोबत ठेवायची. वही माझी मला एक वही पाहिजे आणि प्रत्येक विषयाला वेगवेगळी वही पाहिजे. आता बायोलॉजीचं लेक्चर मी घेतोय, पण हे एकच लेक्चर होणार आहे का? नाही. आता मी सेल बायोलॉजी घेते, दुसरा कोणीतरी येऊन बायोलॉजिकल क्लासिफिकेशन घेईल, कोणीतरी येऊन नॉन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स घेईल, कोणीतरी येऊन रेस्पिरेशन घेईल, डायजेशन घेईल वगैरे वगैरे. पण आपली बायोलॉजीसाठी एक वेगळी वही पाहिजे. बायोलॉजीसाठी वेगळी वही आहे. माझं लेक्चर तुम्ही बघून घेतले, त्याच्यानंतर दुसरे जे पण सर येतील त्यांचं बायोलॉजीचे लेक्चर तुम्ही त्याच वहीत लिहिणार.
माझ्यासाठी जे पण तुम्ही वहीमध्ये लिहिताय, जे पण मी बोर्डवरती लिहितोय ते तुम्ही वहीमध्ये लिहायचे. का बरं? कारण आता ऑनलाईन लेक्चर आहे आपलं. ऑनलाईन लेक्चर बरंच चालणार आहे, लगातार 1-2 घंटे चालेल. काय होतं, मोबाईलमध्ये बघताना आपल्याला झोप लागू शकते, काही पण होऊ शकतं. आपलं डोकं अभ्यास करता करता फिरून येतं. घरी आई काय करत असेल, पप्पा काय करत असतील, आईने आज खायला काय बनवले, सगळीकडे फिरतं. मला पण होत होतं. काय करायचं त्याच्यामुळे, जे पण सर बोर्डवर लिहिताय, जे पण मी बोर्डवर लिहितोय ते आपल्या वहीमध्ये लिहित जायचं. काय होतं, आपलं लक्ष आपल्या चॅप्टरकडे राहतं, आपण काय शिकायलो त्याच्याकडे राहतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुमचं बुकलेट तुमच्या जवळ पाहिजे. बुकलेटमध्ये जे पण मी सांगेल ते लिहून घ्यायचे आणि आपण थोड्या थोड्या डायग्राम पण काढू, थोड्या थोड्या आकृत्या काढू. मस्त सेल कशी दिसते, सेल मधला मायटोकॉन्ड्रिया कसा दिसतो, काय 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 आपण वेगवेगळं काढू. त्या पण तुम्ही डायग्राम सोबत 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 काढू शकता. चालेल, ठीक. चला, उघडा सगळ्यांनी बुकलेट. उघडा. बुकलेटमध्ये पहिल्यांदा मॅथ दिलंय, नंतर काहीतरी आहे आपलं बायोलॉजी कुठेतरी आहे. बायोलॉजीची सुरुवात आपल्या बुकलेटमध्ये कशी केली आहे बघा. बायोलॉजीवरती नाव दिलंय आणि लिहिलंय काय, वाचू बघा. बायोलॉजी इज द मोस्ट पॉवरफुल टेक्नॉलॉजी. बायोलॉजी इज द मोस्ट पॉवरफुल टेक्नॉलॉजी एव्हर क्रिएटेड. अर्थ काय होतो, बायोलॉजी जी आहे ती सगळ्यात पॉवरफुल, सगळ्यात ताकदवान टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी म्हणजे काय, जे पण आता तुम्ही मोबाईलवर, ज्या मोबाईलवर तुम्ही लेक्चर बघायला, ज्या मोबाईलवर मी तुम्हाला दिसायला, ती एक प्रकारची टेक्नॉलॉजी. मोबाईल असो, आपला कम्प्युटर असो, काही टॅब असो, जे पण तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू माहिती आहेत, आपला फॅन असो, काही पण असो, त्याच्यामधली सगळ्यात ताकदवान गोष्ट कोणाला म्हणले, बायोलॉजीला म्हणले. का बरं असं, काय वाटतं तुम्हाला? बायोलॉजीला आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये, म्हणजे आजपर्यंत झालेल्या जी पण आपली टेक्नॉलॉजी आहे, जे पण टेक्नॉलॉजीची आपली डेव्हलपमेंट झाली आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पॉवरफुल गोष्ट म्हणली. का बरं असं काय वाटतं तुम्हाला? बघ, काय बायोलॉजी जी आहे, आपण जे आहेत खूप कॉम्प्लेक्स आहोत. कॉम्प्लेक्स म्हणजे आपण एवढे साधे आहेत का? जर का तुम्ही माझ्या बॉडीमध्ये सेल्स जर पाहिले तर सेल्स मोजू शकत नाही. ती सोडा, सेल मध्ये आपण नंतर जाऊ. तुम्ही जर का माझ्या डोक्यावरची केस पाहिली आणि तुम्हाला मी म्हणलं माझ्या डोक्यावरची केस मोजू शकता? नाही ना. किती कॉम्प्लेक्स आहे बघा. म्हणजे आपल्या डोक्यावरचा एक ना एक केस जे आपण मोजू पण शकत नाही, तो एवढ्याशा एका छोट्याशा सेल पासून बनतो. म्हणजे एका सेल पासून मी आज एवढा मोठा बनलो. काहीतरी खूप, म्हणजे अशी विश्वास न बसणारी गोष्ट आहे, अविश्वसनीय गोष्ट आहे. त्याच्यामुळेच आपल्या बायोलॉजीला काय म्हणले, इट इज द मोस्ट पॉवरफुल टेक्नॉलॉजी एव्हर क्रिएटेड. आजपर्यंत जेवढी पण टेक्नॉलॉजी आली आहे त्याच्यामधली सगळ्यात पॉवरफुल टेक्नॉलॉजी बायोलॉजी. पुढे त्या स्लाइड मध्ये दिले, डीएनए इज अ सॉफ्टवेअर, प्रोटीन आर हार्डवेअर, सेल्स आर फॅक्टरीज. बघा, थोडंसं अवघड आहे. ज्यांना माहित नसेल काय असतं बघा, मोबाईल जो पण असतो आपला, मोबाईल मध्ये काहीतरी सॉफ्टवेअर असतं. सॉफ्टवेअर म्हणजे काय, जे पण तुम्हाला ऍप्स दिसत आहे किंवा जे पण तुम्ही गेम खेळताय, व्हॉट्सअप आहे तुमचं, फेसबुक आहे तुमचं, इंस्टाग्राम आहे तुमचं, किंवा पोरांना माहित असेल पबजी आहे तुमचं, तर त्याच्यामध्ये हे जे पण ऍप्स आहेत त्यांना म्हणतो आपण सॉफ्टवेअर. त्यांना म्हणतो आपण सॉफ्टवेअर. आणि जे पण जे पण हार्डवेअर काय असतं, जे पण तुमचा मोबाईल आहे, मोबाईलची स्क्रीन आहे, मोबाईलची बॅटरी आहे, त्याला म्हणतो आपण हार्डवेअर. आणि सेल्स आर फॅक्टरीज. फॅक्टरीज म्हणजे तुमचा मोबाईल जिथे पण बनलाय, तुमचा टीव्ही जिथे पण बनलाय, तुमचा फॅन वगैरे जे पण काय असेल टेक्नॉलॉजिकल प्रोडक्ट जिथे बनतात त्याला म्हणलंय आपण फॅक्टरी. तर हे जी पण आपली टेक्नॉलॉजी आहे त्यांना बायोलॉजी सोबत त्यांनी काय केले, रिलेट केले. आपण बघू. आता तुम्हाला पहिल्यांदा डीएनए बद्दल पण एवढी माहित नसेल, प्रोटीन्स बद्दल पण एवढी माहित नसेल, आणि सेल बद्दल पण माहित नसेल. ठीक, ज्यांना माहिती त्यांना खूप छान गोष्ट. पण मी तरी इथे काय करणार आहे, तुम्हाला काहीच नाही माहित म्हणून असं शिकवणार. कसं होऊ शकतं, आता तुम्ही एकटे नाही जो हा व्हिडिओ बघणार आहेत, तुमच्यासारखे बरेच मुलं आहेत ज्यांना हा व्हिडिओ बघून ते शिकणार आहेत. आता काही मुलाला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, पण काही जणांना एवढ्या गोष्टी माहित नाही. त्यांना 1ली ते 10वी पर्यंत एवढं शिकवलंच गेलं नव्हतं. त्यांची चुके काही त्यात नाही, त्यांना शिकवलं गेलं नव्हतं. त्याच्यामुळे आपण एकदम शून्यातून सुरुवात करणार आहे. ज्याला काहीच येत नाही, ज्याला एकदम म्हणजे साधं इंग्लिश पण येत नाही, त्याला पण थोडं थोडं जमलं पाहिजे असं मी शिकवणार.
ज्यांना येतं त्यांनी बोर व्हायचं का? नाही, त्यांनी परत एकदा ऐकून घ्यायचं आणि असं होणार नाही की तुम्हाला काहीच नवीन शिकायला भेटत नाही. एक ना एक गोष्ट जरी तुम्हाला 10 मिनिटांमध्ये एक ना एक तरी नवीन गोष्ट शिकायला भेटणार. लक्ष द्या. काय काय म्हणले? डीएनए जो आहे तो आपला काय आहे? सॉफ्टवेअर. म्हणजे जे पण ऍप्स वगैरे आहेत आपल्या मोबाईल मधले त्याला त्यांनी कम्पेअर केले आपल्या डीएनए सोबत. जे प्रोटीन्स आहेत, प्रोटीन्स जे आहेत ते आपलं हार्डवेअर, म्हणजे आपल्या मोबाईलची स्क्रीन, बॅटरी, जे काय म्हणलं होतं मी, ते प्रोटीन्स आपलं हार्डवेअर आहे. आणि सेल जी आहे ती आपली फॅक्टरी आहे. म्हणजे सेलमध्ये, फॅक्टरीमध्ये जसं आपला मोबाईल बनतोय, जसं सॉफ्टवेअरला आहे का, जसे आपल्या ऍप्सला, जसे आपल्या हार्डवेअर सोबत कंबाईन करून एक आपला मोबाईल बनतोय, तसंच आपल्या बॉडी मधली, आपल्या शरीरामधली फॅक्टरी कोण आहे म्हणले? सेल म्हणले. म्हणजे सेलमध्ये तुम्हाला इथून एक गोष्ट समजली, सेलमध्ये प्रोटीन्स आणि डीएनए आहेत. आता प्रोटीन्स काय असतात, डीएनए काय असतात, डीएनएचा फुल फॉर्म काय असतो, हे आपल्याला गोष्टी बघायच्या. आपल्याला एवढं सेल बद्दल पण माहित नाही की सेल काय, पण एवढी गोष्ट समजली आपल्याला की सेलमध्ये प्रोटीन्स आणि डीएनए काहीतरी भानगड आहे बा. चला ठीक, समोर बघू. एवढं आपल्याला समजलं. आपलं थोडंसं आता आपल्या चॅप्टर कडे जाऊ की काय काय हे जे पण सेल आहे त्याच्याबद्दल आपल्याला शिकायचं. चल बघ, तुमच्या याचं पहिलं पेज दिसतंय, तुमच्या बुकलेटचं तुम्हाला पहिलं पेज दिसतंय. आपण याच्याकडे आता थोडं थोडं हळूहळू जाऊ. त्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचंय की सेल काय असते. जी पण आपली सेल आहे ती काय असते याच्याबद्दल आपल्याला बोलायचं. सगळ्यांनी इकडे बघा. काय म्हणतो मी? सेल काय आहे तर सेल आपल्या शरीराची, जसं एका घरामध्ये, एका घराला आपल्याला बांधायला काय काय लागतं? विटा लागतं. भिंती बांधायच्यात, मला 4 भिंती बांधायच्या आणि एक रूम बनवायची. 4 रूम, एक रूम बनवायला 4 भिंती लागतात आणि भिंती बनवायला आपल्याला विटा लागतात. विटामध्ये आपण सिमेंट भरतो. बघ, समजा मी एक भिंत बनवायलो आणि भिंतीमध्ये या मी अशा विटा लावल्या. म्हणजे विटा काय झाल्या? या भिंतीचा किंवा आपल्या घराचा, आपल्या घराच्या या विटा ज्या आहेत त्या बिल्डिंग ब्लॉक आहेत. म्हणजे जर का विटा नसल्या तर आपलं घर बनेल का? नाही. तसंच आपल्या सेल सोबत काहीतरी असतं. विटा जोडून जसं आपण भिंत बनवतो, भिंतींना जोडून आपण जसं आपलं घर बनवतो, तसंच आपल्या सेल सोबत असतं. बघ, ही समजा एक सेल आहे, ही समजा एक सेल आहे, ही समजा एक सेल आहे, ही एक सेल. अशा बऱ्याच साऱ्या खूप 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 जास्त सेल एकत्र आणून आपण शेवटी आपली बॉडी बनवतो. बघ, हे आहे तुम्ही. दिसले? काय म्हणलं मी? ज्या पण आपल्या सेल आहेत त्यांना कोणासोबत कम्पेअर केलं? विटांसोबत. ज्या घराच्या विटा होत्या त्यांना आपण एकत्र आणून जसं आपण एक घर बनवलं, तसंच आपल्या सेल्सला सोबत आणून आपण काय बनवलं म्हणलं मी? आपण बनवलं, आपली एक बॉडी बनली. म्हणजे सेल काय आहेत? सेल एकदम आपल्या बॉडीतला छोटासा पार्ट. म्हणजे सेल जर का नसेल तर का आपली बॉडी बनवू शकत. एक सेल, दुसरी सेल, तिसरी सेल, चौथी सेल, अशा सेल सोबत आल्या तर आपली बॉडी बनते. पण थोडंसं आता आपण अजून मध्ये जाऊ. बघ, असं एका डायरेक्ट विटा लावल्या आणि डायरेक्ट घर बनते असं नसतं ना. विटा लावून आधी काय बनते? भिंत बनते. भिंतींना आपण बरोबर एका जागी ठेवून 4 बाजूला ठेवल्या तर एक रूम बनते. रूमला जर असं बाजूला ठेवलं तेव्हा मग आपलं छान एखादं घर बनतं. तसंच आपल्या बॉडी सोबत पण आहे. बघ, ही आहे माझी एक सेल. काय? ही माझी एक सेल. जर का मी अशा बऱ्याच साऱ्या सेल्सला सोबत तर आणली. तुम्हाला माहित, सेल शब्द ज्यांनी ऐकला नसेल, जे पण मराठी मीडियमचे आहेत, सेल शब्द ज्यांनी ऐकला नसेल, सेलला मराठीमध्ये म्हणतात पेशी. पेशी ऐकले सगळ्यांनी? जर का मी बऱ्याच साऱ्या पेशांना जर सोबत आणलं, बऱ्याच साऱ्या सेल्स सोबत आणल्या, तर शेवटी काय बनतं आपलं? सेल्सच्या ग्रुपला एकाच जागी खूप सारे सेल्स जर असतील त्याला म्हणतो आपण टिश्यू. म्हणा माझ्या मागे, टिश्यू. काय म्हणतो आपण? टिश्यू. टिश्यू बनतो कसा बनला? मी जर का सेल्सला, बऱ्याच साऱ्या खूप साऱ्या सेल्सला सोबत आणलं तर त्याच्यापासून बनला माझा टिश्यू.
TISSUE, टिश्यू. आता समजा काय होतं, परत आपल्या विटांवर एक वीट होती, खूप विटासोबत आणल्या मी, माझी एक भिंत बनली. भिंतीला तुम्ही टिश्यू सोबत कम्पेअर करू शकता. आता आपल्याला फक्त टिश्यूवर चालणार आहे का? नाही, आपली बॉडी एवढी मोठी आहे, बॉडीमध्ये अजून आपल्याला पार्ट्स बनवायचे. बघू, टिश्यू आपला बनलाय. टिश्यू पासून आता आपल्याला पुढे काय बनवायचं? टिश्यू पासून पुढे बनतं आपलं ऑर्गन. काय बनतो? ऑर्गन. ऑर्गनलाच तुम्ही मराठीमध्ये म्हणता अवयव. इथून पुढे लक्ष द्या. जेव्हा आपण, आता मी तर तुम्हाला मराठीमध्ये शब्द सांगत जाईल की याला मराठीमध्ये काय म्हणतात, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात. पण इथून पुढे 11वी-12वी जेव्हा पण तुम्ही शिकणार, तेव्हा तुम्हाला जी नीट द्यायची तिची भाषा, मेन भाषा असणार इंग्लिश. तर असं तुम्ही प्रत्येक जागी करू शकत नाही की मला याचा मराठीमध्ये अर्थ माहितीये पण इंग्लिश माहित नाही. तुम्हाला ज्यांना पण, आता जे पण मराठी मीडियमचे जास्तीत जास्त विद्यार्थी, तुमच्यामध्ये जास्तीत जास्त जण मराठीमधून असतात, त्यांना आता मराठीमध्ये माहित नाही की या गोष्टीला मराठीमध्ये काय म्हणतात, त्या गोष्टीला मराठीमध्ये काय म्हणतात. गरज नाही आपल्याला. मराठीमध्ये विचारणार का तुम्हाला नीटमध्ये? नाही, मराठीचं काहीच घेणं नाही. नीट तुम्हाला द्यायचे, तुम्हाला इंग्लिशमध्ये एखाद्या गोष्टीला काय म्हणतात हे माहित असेल, खूप झालं. आपल्याला शेवटी ध्येय काय आपलं? नीट काढायचे, आणि नीट काढून आपल्याला समोर डॉक्टर बनायचे. नीट साठी पहिल्यांदा आपल्याला फाउंडेशन कोर्स पाहिजे. फाउंडेशन कोर्स करून आपण नीटचं छान शिकू शकतो. नीट मध्ये छान मार्क घेऊन डॉक्टर बनू शकतो. तर मग तुम्हाला मी सांगतो, तुम्ही डॉक्टर बनले, तुम्ही म्हातारे झाले, तरी पण तुम्हाला आता इथून पुढे कोणी विचारणार नाहीये की टिश्यूला मराठीमध्ये काय म्हणतात किंवा ऑर्गनला मराठीमध्ये काय म्हणतात. कारण मराठी ठीक आहे, आपल्याला 1ली ते 10वी पर्यंत मराठी होतं, मराठीमध्ये पेपर द्यावे लागणार होते, तिथे आपल्याला मराठीची गरज होती. पण इथून पुढे आहे का आपल्याला गरज? नाही. इथून पुढे आपण पूर्णच्या पूर्ण इंग्लिशमध्ये जरी नाव लक्षात ठेवले तरी खूप. इंग्लिशमध्ये नाव लक्षात ठेवायचे आणि मराठीमध्ये आपल्या डोक्यात अर्थ लक्षात ठेवायचा. इंग्लिश टू इंग्लिश आपल्याला गरज आहे का? पूर्ण नाही. इंग्लिशमध्ये फक्त शब्द माहित पाहिजेत आणि त्याच्यापासून जी पण कन्सेप्ट जी आहे, आपल्याला जे पण शिकायचे ते मराठीमध्ये माहित असेल तरी ठीक. चल, कुठे होतो आपण आधी एक सेल घेतली. सेल, बऱ्याच साऱ्या सेल आपण सोबत आणल्या आणि खूप साऱ्या सेल सोबत आणल्यावर आपण बनला आपला टिश्यू. आता वेगवेगळे टिश्यू जर का आपण सोबत आणले तर आपला काय बनतो? ऑर्गन. काय बनतो? ऑर्गन. आता हा जो ऑर्गन आहे, इथे आहे आपला एक ऑर्गन. आता या एक ऑर्गन सारखे बरेच सारे वेगवेगळे ऑर्गन जर आपण सोबत आणले तर बनते आपली ऑर्गन सिस्टीम. काय बनते? ऑर्गन सिस्टीम. सोबत लिहित जाऊ नका. मी एकदा पूर्ण झालं की तुम्हाला स्लाइड दाखवतो, ते एकदाच मग तुम्ही लिहून. चालेल. सेल झाली. सेल, खूप सारे सेल सोबत आणले, टिश्यू बनला. खूप सारे टिश्यू सोबत आणले, ऑर्गन बनला. खूप सारे ऑर्गन सोबत आणले, ऑर्गन सिस्टीम बनली. तर ऑर्गन सिस्टीम बनली आपली. आता ऑर्गन सिस्टीम वेगवेगळे आपण जर का सोबत आणल्या, तिथे बनतो आपला ऑर्गॅनिझम. काय बनतो? ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम म्हणजे काय? प्राणी, पशु किंवा एखादं झाड, सगळ्यांना आपण ऑर्गॅनिझम म्हणतो. काय बनला शेवटी आपलं? ऑर्गॅनिझम. आपण पण काय आहे ते? ऑर्गॅनिझम. किंवा तुम्ही ह्युमन पण बनू शकतो. काय केलं आपण? सेल घेतल्या, सेल पासून टिश्यू बनवला, टिश्यू पासून ऑर्गन बनवला, ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम बनवली आणि ऑर्गन सिस्टीम पासून आपण काय बनवला? शेवटी ऑर्गॅनिझम बनलो आपण. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींना शेवटी सर का मी पाहिलं, ऑर्गॅनिझम मध्ये काय आहेत? ऑर्गन सिस्टीम आहे. ऑर्गन सिस्टीम कशा बनल्या बाबा? ऑर्गन सिस्टीम बनल्या एक ऑर्गन पासून. ऑर्गन कसा बनला बाबा? ऑर्गन बनला टिश्यू पासून. टिश्यू कसा बनला? सेल पासून. म्हणजे शेवटी एखादा ऑर्गॅनिझम कसा बनतो? तो बनतो आपल्या सेल पासून. म्हणजे सेल काय आहे? सेल छोटा घटक आहे एखाद्या ऑर्गॅनिझमचा, ज्याच्यापासून एखादा ऑर्गॅनिझम बनतो. म्हणजे ऑर्गॅनिझमला जर का आपण तोडत गेलो, त्यात सगळ्यात छोटी जी आपल्याला गोष्ट सापडणार आहे, सगळ्यात छोटा जो घटक सापडणार आहे, तो कोणता आहे? सेल. कोणता आहे? सेल. ठीक. चला समोर जाऊ आपण. बघा, पुढे बघायचं आपल्याला
आता सेलची डेफिनेशन एकदा वाटलंच तर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल लिहून घ्या. चला पुढे बघू. आता जी पण आपण आतापर्यंतची पाहिली सेलची एक डेफिनेशन म्हणजे काय, त्याची व्याख्या काय, सेल म्हणजे काय असतं. सेलची काय ही डेफिनेशन, वरती लिहितो मी. सेलची ही डेफिनेशन म्हणजे वाक्य आहे. सेल म्हणजे नक्की असते खरी काय हे आपल्याला आता शब्दात सांगायचं. तुम्हाला माहिती आहे की सेल जोडून आपण ऑर्गॅनिझम बनवतो, पण सेलला जर आपल्या शब्दात सांगायचं असेल तर काय म्हणणार. आपण म्हणतो सेल इज द फंडामेंटल अँड स्ट्रक्चरल दिसत नसेल स्ट्रक्चरलचं स्पेलिंग बघा, STRU, नाही तर लिहितो थांबा खाली लिहितो. काय म्हणलं आपण, सेल इज द फंडामेंटल अँड स्ट्रक्चरल युनिट. काय सेल जी आहे आपली, सेल इज द फंडामेंटल अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. Cell is the fundamental and structural unit of all living organisms. अर्थ काय होतो याचा, जी पण आपली सेल आहे ती एक फंडामेंटल युनिट आहे. फंडामेंटल म्हणजे अशी गोष्ट तिच्या वाचून आपण एखादी गोष्ट बनवू शकतो. म्हणजे जर का आपल्या घराला विटा नसतील तर आपण घर बनवू शकतो का, नाही. तसं आपल्या सेलचं आहे. सेल जर का नसेल तर आपला लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघ ऑर्गॅनिझम आपला शब्द आला होता. ऑर्गॅनिझम म्हणजे जे पण मी आहे, तुम्ही आहेत, गाय आहे, बकरी आहे, शेळी आहे, जे पण काय जरा जे पण आपले लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांना बनवायला एकदम महत्वाचा जो घटक आहे, एकदम महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे आपली सेल. सेल इज द फंडामेंटल अँड स्ट्रक्चरल. स्ट्रक्चरलचा अर्थ होतो की बनवायला जी गोष्ट लागते. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं स्ट्रक्चर बनवायला काय लागतं, स्ट्रक्चर म्हणजे काय, जे पण आपल्याला वरून दिसते ते बनवायला काय लागतं, आपल्याला सेल लागतं. म्हणजेच सेल इज द फंडामेंटल अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कळालं, ठीक. चल पुढे बघू आपण. झाली डेफिनेशन एकदा लिहून घे. चला ही झाली आपल्या सेलची डेफिनेशन. याच्या आधी आता सेल म्हणजे काय हे तर तुम्हाला समजलं. सेल काय असते बाबा, कशासाठी सेल आपली, काय नाही, आपल्याला एवढं समजलंय. आता आपल्याला समोर बघायचंय जी पण आपली सेल आहे ती सगळ्यांमध्ये सेम असते का, म्हणजे माझ्यामध्ये जी सेल आहे ती तुमच्यामध्ये पण तशीच आहे का, किंवा ती आपल्या गाईमध्ये सेम आहे का, आपल्या कुत्र्यामध्ये सेम आहे का. सगळ्यांमध्ये सेल जी आहे ती सेमच असते. सर तुम्ही आता अशी गोल सेल काढली होती, अशाच सेल असतात का सगळ्या, अशीच प्रत्येक बॉडीची सेल. म्हणजे समजा मी इथली एक सेल काढली माझ्या गालावर आणि ती पाहिली, ती पण गोल असते का, किंवा एखादी मधली पोटातली माझ्या सेल काढली ती पण गोल असते का, असा प्रश्न पडतो ना सगळ्यांना. माझी सेल, एखाद्या गायीची सेल सगळ्या सेम असतात कसं, असं असतं का, नाही असं नसतं. काय असतं, प्रत्येक सेल वेगवेगळी असते. म्हणजे माझ्या अंगामध्ये बऱ्याच प्रकारच्या सेल सापडतात. सगळ्या सेल अशा गोल असतात का, तर नसतं. सेल कशी बनवू शकते, अशी गोल असू शकते, किंवा अशी चौकोनी असू शकते, किंवा कशी पण त्रिकोणी असू शकते. तुम्हाला जशी वाटेल तशी सेल आपल्याकडे सापडते. किंवा काही काही सेल अशा लांब असतात एकदम, अशी पण सेल असते. किंवा एखादी सेल अशी असते, किंवा एखादी सेल अशी असते. काही काही जणांना आठवत असेल आता काय होतंय, ठीक आहे, ज्यांना आठवतंय ठीक आहे. एखादी सेल अशी असते. तर खूप 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 साऱ्या प्रकारच्या सेल आपल्याकडे असतात. चालेल. आणि अजून एक गोष्ट की हे काय काढताय सर तुम्ही मध्ये मध्ये,
सेल तर काढायला बाहेर, आणि हे मध्ये काय गोल, प्रत्येक मध्ये आम्हाला दाखवायले एक सेल आणि मध्ये गोल, एक सेल आणि मध्ये गोल. काय आहे हे नेमकं? याला म्हणतो आपण न्यूक्लियस. काय म्हणतो याला आपण? न्यूक्लियस. न्यूक्लियस काय असतं, कशासाठी असतं, प्रत्येक सेल मध्ये असतं का, हे सगळे तुमचे प्रश्न आहेत. आपण हळूहळू समोर जाऊन बघू. त्याच्या आधी जी पण आपली सेल आहे, काय समजलं आपल्याला, एक सारखी असते का सेल सगळीकडे? नाही. सेल बऱ्याच प्रकारची असते. माझ्या अंगामध्येच लाखो प्रकारच्या सेल सापडतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सेल वेगवेगळे टिश्यू बनवतात. चाललं, एवढं कळालं. पुढे आता जी पण सेल आहे माझ्यामध्ये, एखाद्या गायीमध्ये, एखाद्या कुत्र्यामध्ये, किंवा आपण एकदम मॉलिक्युलर एकदम छोट्या मायक्रोस्कोपिक लेवलला जर गेलो तर आपल्याला माहितीये की छोटे छोटे एकदम अॅनिमल्स असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही आमिबाचं नाव ऐकलं असेल. कसा पण काढायचा असतो आमिबा, त्याच्यामुळे मला फार आवडतं. काहीच नसतं लागत आमिबाला काढायला. माझा आवडताच अॅनिमल आमिबा काढा म्हणलं, काय करायचं, घ्यायची पेन अशी 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 अशी. आहे का आमिबा? आहे. काही लागतं का? नाही. बघ काय, दोन आमिबा आहेत. आमिबा काय आहे? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. याला काय म्हणतो आपण? युनिसेल्युलर. काय म्हणतो? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. चल, काय असतं युनिसेल्युलर? बघा, बायोलॉजी मध्ये तुम्हाला खूप सारे शब्द येतात. बायोलॉजी मुलांना का बरं आवडत नाही? कारण मुलांना वाटते की खूप पाठ करायच्या गोष्टी. काय, खूप पाठ करावं लागते. एवढं मला कसं लक्षात राहील? एवढे शब्द मला मोठे 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 कसे लक्षात राहतील? खूप मोठे मोठे शब्द येतात. पण मी एक ट्रिक सांगतो तुम्हाला की बायोलॉजी लक्षात ठेवायची कशी. बायोलॉजी लक्षात ठेवणं एकदम सोपं. आपल्याला फक्त काय माहित पाहिजे, छोट्या छोट्या शब्दांचा अर्थ माहित पाहिजे, बस. इथे काय दिलंय? युनि. युनि जो आहे आपला UNI, UNI याचा अर्थ होतो एक. काय अर्थ होतो? एक. इंग्लिश मध्ये वन. सांगा बरं आता तुम्ही, काय दिसतंय? युनिसेल्युलर, एक सेल्युलर, एक सेल. असं ऑर्गॅनिझम ज्याच्यामध्ये फक्त एकच सेल आहे त्याला आपण काय म्हणणार? युनिसेल्युलर. सोपं आहे. आणि एक पेक्षा जास्त आहे, एक पेक्षा जर का जास्त असतं, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 10 आहे, 1000 आहे, लाख आहे, करोड आहे, खूप एक सेल, त्यांना आपण सगळ्यांना काय म्हणणार? एक पेक्षा जास्त असली त्यांना सगळ्या ऑर्गॅनिझमला आपण म्हणणार मल्टी सेल्युलर. MULTI. मल्टी. मल्टी म्हणजे काय? एक पेक्षा जास्त. मल्टी सेल्युलर. त्या साईडला लिहितो बघा मी. मल्टी सेल्युलरचं एक्झाम्पल घ्यायचं आपण स्वतः. आपल्यामध्ये एक सेल आहे का? नाही, खूप सारे सेल, एक पेक्षा जास्त सेल. बघा, हा आहे मी नाचायला. कसा आहे मी? मल्टी सेल्युलर. म्हणजे माझ्यामध्ये एक पेक्षा जास्त सेल, खूप सारे सेल आहेत, त्याच्यामुळे मला काय म्हणणार? मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. चला सांगा बरं तुम्ही, काय सांगता? तुमचा कुत्रा आहे, बऱ्याच जणांच्या घरी मस्त एखादा कुत्रा असेल, पाळीव कुत्रा. तो कसा आहे? युनिसेल्युलर का मल्टी सेल्युलर? मल्टी सेल्युलर. कसा आहे? मल्टी सेल्युलर. युनिसेल्युलर मध्ये अजून एखादं एक्झाम्पल तुम्हाला माहित असेल का? पॅरामेशियम नाव ऐकले? असा चप्पल सारखा असतो बघ. कसं असतं? चप्पल सारखं. तुमची जर का स्लीपर पाहिली, स्लीपर जशी दिसते ना त्याच्यासारखा एक ऑर्गॅनिझम असतो, त्याला म्हणतो आपण पॅरामेशियम. हे कोणता आहे आपला? अमिबा. हा आहे आपला अमिबा, AMOEBA. हा कोणता आहे आपला? पॅरामेशियम. बघ, एक आहे अमिबा, दुसरा आहे पॅरामेशियम. हा पण जो आहे ऑर्गॅनिझम, हा पण कसा आहे? युनिसेल्युलर. मल्टीसेल्युलरचे एक्झाम्पल तर आपण खूप सांगतो. काऊ, डॉग, कॅट, जे पण आपल्याला आजूबाजूला प्राणी दिसतात, सुवत्सर, सगळे मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर मध्ये कोण कोण? अमिबा, पॅरामेशियम, अजून खूप सारे आहेत, त्यांना हळूहळू आपण बघू. इथे ज्यांनी ऐकलं असेल त्यांनी छान गोष्ट, पण ज्यांनी ऐकलं नसेल, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये अजून एक एक्झाम्पल येतं,
ते म्हणजे बॅक्टेरिया. कोण? बॅक्टेरिया. सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल आहे, आपल्याला समोर जाऊन बरंच काम येणार आहे. कोण म्हणलं तर बॅक्टेरिया. युनिसेल्युलरचे बघा आता तुमच्याकडे किती एक्झाम्पल झाले? 3. पॅरामेशियम, अमिबा आणि बॅक्टेरिया. पहिला होता आपला अमिबा, दुसरा पॅरामेशियम, तिसरा बॅक्टेरिया. मल्टीसेल्युलरचे जेवढे वाटले तेवढे तुम्ही लिहून घ्या. चालते? लिहाय. ठीक, चल समोर जाऊ आपण. बघ हे काहीतरी दिसतंय, याच्याकडे येऊ थोड्या वेळाने. आधी थोडस लक्ष इकडे. काय म्हणलं मी? युनिसेल्युलर मधला सगळ्यात जो महत्वाचा आहे, सगळ्यात जो इम्पॉर्टंट आहे तो कोण आहे म्हणलं? बॅक्टेरिया. कशामुळे सर? काय असतं बॅक्टेरियाने काय केलं? कोणतं भारी काम केलं? भारी काम केलं नाही, पण बॅक्टेरिया जो आहे तो आपण म्हणतो की सगळ्यात जुना ऑर्गॅनिझम. म्हणजे चला थोडस आपण आता आपल्या इव्हॉल्युशन मध्ये जाऊ. म्हणजे आपली पृथ्वी बनली कशी? बाब पृथ्वीवर जे पण आपण आज बनलोय ते बनले कसे? सगळ्यांना माहिती आहे. आपण अशाला असे जन्मलो का? म्हणजे अशाला असे पृथ्वीवर बनलो का? नाही. आधी काय होते? आपले पूर्वज होते. कोण होते? माकड. माकडांपासून आपण बनलो. माकडं पण नव्हते. माकडांच्या आधी खूप 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 आधी छोटे 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 ऑर्गॅनिझम होते. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम होते. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम बनले, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम बनले. मल्टीसेल्युलर पासून मोठे 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 डायनोसॉर पर्यंत बनले. पण डायनोसॉर पण गेले. शेवटी आता आपणच राहिलो. बरेच सारे आहेत पण आपण सगळ्यात जास्त राहिले. का बरं? असं कसं कसं झालं? आणि बॅक्टेरिया पण अजून पण. बॅक्टेरिया काय म्हणलं मी? बॅक्टेरिया एकदम स्टार्टिंग पासून जे होते, सगळ्यात पहिल्यांदा जर का एखादा ऑर्गॅनिझम बनला असेल तो होता आपला बॅक्टेरिया. बॅक्टेरिया तेव्हा पण होते आणि अजून पण सापडतो. काय असा एवढा इम्पॉर्टंट ऑर्गॅनिझम? काय एवढा भारी कस काय की तो एवढ्या लाखो वर्षांआधी होता? लाखो काय करोडो वर्षांआधी होता आणि अजून पण तो तसाच तसा पृथ्वीवर टिकला. पण आपले डायनोसॉर जे होते, डायनोसॉर एवढे मोठे मोठे असून पण पृथ्वीवर टिकू शकले नाही. असं काय केलं बॅक्टेरियाने? असं काय छान आहे त्याच्यामध्ये? काय भारी आहे? कसा दिसतो बॅक्टेरिया? आपल्याला सगळं 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 काहीतरी बघायचं. चालतंय, चला बघ. बघ काय म्हणलं मी? बॅक्टेरिया जो पण आहे आपला तो सगळ्यात आधीचा आपला खूप मोठा पूर्वज आहे. तो आहे आपला बॅक्टेरिया, जो की आता पण सापडतो. बॅक्टेरिया कसा आहे म्हणलं? युनिसेल्युलर. त्याच्यामध्ये किती सेल आहे? फक्त एकच सेल. आता हा जो बॅक्टेरिया असतो, या बॅक्टेरियाची आणि आपली दोघांची जर का सेल पाहिली तर ती आपल्याला सेल सेम दिसणार का? नाही. हे जो बॅक्टेरिया आहे खूप आधीपासून, पण जसं जसा आपला काळ ओलांडत गेला, जसा जसा खूप वर्ष गेले, आपल्या सेलमध्ये काय झालं? बॅक्टेरियाच्या सेल पासून आपली सेल मॉडिफाय होत गेली आणि शेवटी आपली सेल बनली. म्हणजे आता बॅक्टेरियाची सेल आणि माझी सेल सेम असणार आहे का? नाही. तर मग आता बॅक्टेरियाची सेल वेगळी आणि माझी सेल वेगळी. आता काहीतरी नाव द्यावं लागेल. बॅक्टेरियाच्या सेलला एक नाव देऊ आणि आपल्या सेलला एक. बघ बॅक्टेरियाची जी सेल असते तिला म्हणतो आपण प्रोकॅरियोट किंवा प्रोकॅरियोटिक सेल. काय म्हणतो? प्रोकॅरियोटिक सेल. परत एकदा, प्रोकॅरियोटिक सेल. बॅक्टेरियाच्या सेलला म्हणतो आपण प्रोकॅरियोटिक सेल. का बरं? परत अवघड शब्द आला, सांगितलं. बायोलॉजी काय आपली सोपी आहे, लक्षात ठेवायला पण एकदम सोपी आहे. फक्त आपल्याला काय पाहिजे? छोट्या 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 शब्दांचे अर्थ माहित पाहिजे. प्रो म्हणजे काय, कॅरिओ म्हणजे काय ते आपल्याला माहित पाहिजे. याच्यावर आपण सांगू शकतो. हे सांगायच्या आधी थोडस मी आपल्याबद्दल सांगतो. बॅक्टेरियाच्या सेलला म्हणलं आपण प्रोकॅरियोट. आपली सेल आहे, ह्युमन्स असतील, गाय असेल, कुत्रा असेल, परत तेच त्यांच्यामध्ये जी सेल सापडते ती बॅक्टेरिया सारखी असते का? नाही. ह्युमन्स मध्ये जी सेल सापडते, आपल्यामध्ये जी सेल सापडते, त्या सेलला म्हणतो आपण यूकॅरियोटिक सेल. कोणती सेल? यूकॅरियोटिक सेल. त्यांच्या याला म्हणलं प्रोकॅरियोटिक, आपल्या याला म्हणलं यूकॅरियोटिक. त्यांची प्रोकॅरियोटिक, आपली यूकॅरियोटिक. बघा वरती पण दिसतंय तुम्हाला यूकॅरियोटिक सेल दिसते का? तेवढं छोटं. ठीक आहे, बघ
ह्युमनच्या याला म्हणलं युकॅरियोटिक सेल आणि बॅक्टेरियाच्या म्हणलं याला प्रोकॅरियोटिक सेल. का बरं म्हणलं असं, काय येतं याचं आपण बघू. चल तुम्हाला मी डायरेक्ट बॅक्टेरिया दाखवतो. एक मस्त बॅक्टेरिया आपला दिसतो बस, बघ खतरनाक आहे. हा आहे आपला बॅक्टेरिया, मोठा गुरु आपण दिसतोय सगळ्यांना. बघा काय लिहिल्यावर, बॅक्टेरिया सेल, बॅक्टेरियाची एक सेल आहे ती दिसते अशी. बघा कसा खतरनाक दिसतोय एकदम. चला वाचा बरं काय काय दिसतंय. आपला बॅक्टेरिया आहे, तिकडून खालून सुरुवात करतो. बॅक्टेरियाची एक कॅप्सूल आहे, त्याची एक सेल वॉल आहे, त्याचं एक सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन आहे, फ्लॅजेलम आहे, न्यूक्लिओइड आहे, सायटोप्लाझम आहे, रायबोसोम. काय 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 बऱ्याच गोष्टी दिसत आहेत. काय हा बॅक्टेरिया काय आणि याला प्रोकॅरियोटिक काय म्हणतात. ठीक बघू. चल लक्ष द्या सगळ्यांनी. काय म्हणलं होतं मी, आपली जी पण सेल आहे, कोणती पण सेल, तिच्यामध्ये गोळे गोळे काढू लागले. असा एक मध्ये एक गोळा काढायचा. काय म्हणलं होतं, या गोळ्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लियस म्हणतो. काय म्हणतो, न्यूक्लियस म्हणतो. याला म्हणतो आपण न्यूक्लियस. हा जो न्यूक्लियस आहे हा आपल्या बॅक्टेरियल सेलमध्ये सापडतो का, सापडतो. वाचलं का तुम्ही आता जे फोटो दाखवला त्याच्यामध्ये न्यूक्लियस होता, नव्हता. त्याच्यामध्ये काय होतं, न्यूक्लिओइड होता. बघा दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत, सगळ्यांनी लक्ष द्या. इथे काय आहे, न्यूक्लिओइड, काय न्यूक्लिओइड. आणि मी जे आधी सांगितलं होतं तो होता आपला न्यूक्लियस. म्हणजे बॅक्टेरियल सेलमध्ये न्यूक्लियस आहे का, नाही. काय झालं बघ, बॅक्टेरिया परत आधीच आहे, खूप आपला पूर्वज. त्याच्यामध्ये काय होतं, आधी न्यूक्लिओइड होतं. न्यूक्लिओइड होतं. न्यूक्लिओइड मग हळूहळू 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 त्याचं डेव्हलपमेंट होत 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 शेवटी आपला न्यूक्लियस बनला. न्यूक्लियस बनायच्या आधी काय होतं, न्यूक्लिओइड. आणि न्यूक्लिओइड पासून आपला काय बनलाय, न्यूक्लियस. बॅक्टेरियल सेलमध्ये न्यूक्लियस आहे का, नाही. बॅक्टेरियल सेलमध्ये असतो न्यूक्लिओइड. या चला शब्दावर बघा. हा शब्द आला कुठून, मी काय म्हणलं, प्रो कॅरियोटिक सेल. सगळ्यांनी लक्ष द्या. प्रोचा अर्थ होतो जुना, आधीचा. म्हणजे प्रो आधीचा, जुना, त्याला म्हणतो आपण प्रो. कॅरिओटिक, कॅरिओ किंवा इथून शब्द येतोय कॅरी ऑन. कॅरी ऑन, कॅरी ऑनचा अर्थ होतो न्यूक्लियस. बघा बरं शब्दांत तुम्हाला अर्थ समजला. ज्याचा आधीचा न्यूक्लियस आहे, ज्याचा एकदम जुना न्यूक्लियस आहे, ज्याचा जुना न्यूक्लियस आहे त्या ऑर्गॅनिझमला म्हणणार आपण प्रोकॅरियोटिक. न्यूक्लियस जुना आहे, न्यूक्लियस नव्हताच खरं तर, पण आपण काय म्हणलं, ज्याच्या न्यूक्लियसचा पूर्वज कोण आहे, न्यूक्लियर. ज्याच्यामध्ये आधीचा न्यूक्लियस सापडतो त्याला म्हणतो आपण प्रोकॅरियोटिक सेल किंवा बॅक्टेरिया. पण आपण आपल्याकडे यू म्हणजे काय, आत्ताचा. यू म्हणजे जो पण आत्ता सापडतोय त्याला म्हणतो यू. आणि परत कॅरी ऑन, कॅरी ऑन म्हणजे न्यूक्लियस. म्हणजे जो आपला नवीन आहे, जो आपला नवीन न्यूक्लियस आहे, नवीन न्यूक्लियस ज्याच्यामध्ये सापडतो त्या सेलला म्हणणार युकॅरियोटिक सेल. आणि नवीन न्यूक्लियस ज्याच्यामध्ये सापडत नाही त्याला म्हणणार आपण प्रोकॅरियोटिक सेल. समजलं सगळ्यांना कसं असतं, कसे कसे बायोलॉजी मध्ये शब्द पडतात. ठीक आहे, एक झाली आपली प्रोकॅरियोटिक सेल, दुसरी झाली आपली युकॅरियोटिक सेल. बॅक्टेरियामध्ये कोणती आहे, प्रोकॅरियोटिक. आपल्यामध्ये कोणती आहे, युकॅरियोटिक. बघ तर बाकीचे शब्द आपण बघू. हे लिहून घ्यायचं तुम्हाला, लिहून घ्या. चल समोर बघू. काय म्हणलं आपण, जो पण आपला बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियामध्ये न्यूक्लिओइड. आता एक गोष्ट येते, प्रोकॅरियोटिक सेल असेल किंवा युकॅरियोटिक सेल असेल, दोन्ही पण जे आहेत आपले, प्रो असेल किंवा यू असेल, या दोघांमध्ये पण तीन गोष्टी आहेत, त्या दोघांमध्ये पण सापड. कोणकोणत्या तीन गोष्टी सर, बघ दोघांमध्ये पण तीन गोष्टी आहेत, त्या दोघांमध्ये पण सापडतात. पहिली आहे सायटोप्लाझम. कोणती, सायटोप्लाझम. सायटोप्लाझम जे आहे ते दोघांमध्ये पण सापडणार. तुम्हाला प्रोकॅरियोटिक मध्ये पण सापडणार आणि युकॅरियोटिक मध्ये पण सापडणार. दिसते काय ते तुम्हाला सायटोप्लाझम, हो सर दिसते. हे बघ
दुसरी गोष्ट आहे आपली सेल मेम्ब्रेन. काय? सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन पण तसंच प्रोकॅरियोटिक मध्ये पण सापडणार, युकॅरियोटिक मध्ये पण सापडणार. दिसते का? कुठे गेलं सेल मेम्ब्रेन? हे जे लिहिलंय सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन, यालाच म्हणतो आपण सेल मेम्ब्रेन. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती आहे रायबोझोम्स. काय? रायबोझोम्स. तीन गोष्टी आहेत, सायटोप्लाझम, सेल मेम्ब्रेन, रायबोझोम्स. सायटोप्लाझम दोन्ही मध्ये पण सापडणार, सेल मेम्ब्रेन दोन्ही मध्ये पण सापडणार, रायबोझोम दोन्ही मध्ये पण सापडणार. आहेत का? सायटोप्लाझम आहे, सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन आहे, रायबोझोम पण आहे. तिन्ही पण गोष्टी आहेत आपल्याकडे. काय काय आहे, काय काय नाही, हे काय काय बनवतात आपण समोर हळूहळू गोष्टी बघू. पण त्याच्या आधी लक्षात ठेवायचे, सायटोप्लाझम दोन्ही मध्ये पण सापडतं, सेल मेम्ब्रेन दोन्ही मध्ये पण सापडतं, रायबोझोम दोन्ही मध्ये पण सापडतं. घ्या एकदा आपण मागचा जो पण चार्ट आहे तो चार्ट वाचून घेऊ. हे लिहायचं का तुम्हाला? एकदा लिहून घ्या बरे. चल मागचा आपला चार्ट बघू. बघ, हा जो आपला चार्ट होता, थोडं मोठं करतो मी, दिसेल तुम्हाला. बघा काय दिले याच्यामध्ये की युकॅरियोटिक सेल जी आहे आणि प्रोकॅरियोटिक सेल जी आहे, दोघांमधले डिफरन्स दिले. बरोबर? दोघांमधला डिफरन्स आपल्याला दिलाय, दोघांमध्ये काय काय फरक आहे हे आपल्याला दिलाय. बघ, युकॅरियोटिक सेल जी आहे तिची साईज आणि प्रोकॅरियोटिक सेलची साईज. युकॅरियोटिक सेल 5 ते 100 मायक्रोमीटरची असते आणि प्रोकॅरियोटिक सेल 1 ते 10 मायक्रोमीटरची असते. आपल्याला एवढी गरज आहे का? नाही. लक्षात काय ठेवायचं आपल्याला? फक्त युकॅरियोटिक सेल मोठी असते. कशी असते? मोठी, बिगर असते, बिग असते, मोठी असते. आणि प्रोकॅरियोटिक सेल असते आपली स्मॉल, छोटीशी. सेकंड, नंबर ऑफ क्रोमोझोम्स आर मोर दॅन 1. युकॅरियोटिक सेल मध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम एक पेक्षा जास्त असतात, त्याच्यामध्ये कमी असतात. सोडा, आत्ताच हो पॉइंट आपल्याला गरजेचा नाही, समोर जाऊन आपल्याला समजेल. पुढे, युकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियस सापडतो. म्हणजे काय सापडतो? न्यूक्लियस. आणि प्रोकॅरियोटिक सेल मध्ये काय सापडतो? न्यूक्लिओइड रिझेम्बलिंग न्यूक्लियस. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सापडतो न्यूक्लिओइड, जो की आपल्या न्यूक्लियस सारखं काम करतो, त्याला म्हणतो न्यूक्लिओइड रिझेम्बलिंग न्यूक्लियस. न्यूक्लियस सारखं काम करणारा कोण सापडतो आपल्याला? न्यूक्लिओइड. न्यूक्लियस सापडतो का? नाही. आता न्यूक्लियसच्या समोर जे पण दिले विथ न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लियस अँड न्यूक्लियोप्लाझम, हे आपल्याला समोर जाऊन बघायचे काय असतं. तिसरी गोष्ट, मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड्स आर प्रेझेंट. काय असतं युकॅरियोटिक सेल मध्ये? मायटोकॉन्ड्रिया असतात आणि प्लास्टिड्स असतात. काय काय नाही समोर जाऊन बघू. पण प्रोकॅरियोटिक सेल मध्ये असे काय असतात का ऑर्गॅनल्स? अशी काहीच ऑर्गॅनल्स नसतात. ऑर्गॅनल्स म्हणजे काय ते पण आपल्याला समोर बघायचं. हळूहळू तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी समजतील, मग हे हळूहळू समजायला लागेल. आता फक्त ऐकून घ्या. आणि एक्झाम्पल्स मध्ये काय आहे बघा, युकॅरियोटिक सेलचे एक्झाम्पल आपण सगळे, जे पण मी आहे, तुम्ही आहेत, गाय आहे, आपला अमिबा आहे, आपला पॅरामिशियम आहे, सगळे सगळे काय आहेत? युकॅरियोटिक सेलचे एक्झाम्पल. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये फक्त एकच, पण बॅक्टेरिया. दुसरा कोणी आहे का? नाही. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये तुम्हाला विचारलं एक्झाम्पल कोणतं, एकच सांगायचा, बॅक्टेरिया. आता बॅक्टेरियाचे वेगवेगळे टाईप आहेत, ते आपल्याला गरज आहे का? नाही. प्रोकॅरियोटिक सेलचं फक्त एक एक्झाम्पल बॅक्टेरिया. जे पण उरले बाकीचे, बॅक्टेरियाला सोडून जे काही उरले सगळेचे सगळे कोणामध्ये? आपल्या युकॅरियोटिक सेल. कळालं? चालेल, ठीक आहे. आज आपण एवढंच बघू. काय काय बघितलं आपलं एकदा बघू. चला, बाकीच्या स्टार्टिंगच्या गोष्टी तर घेत नाही मी. काय काय पाहिलं आपण? नीट बद्दल पाहिलं, फाउंडेशन कोर्स बद्दल पाहिलं, LFE बद्दल पाहिलं, माझ्याबद्दल पाहिलं, मी कुठला आहे काय ते सोडा. आपल्या चॅप्टरवर येऊ. हे पण काही गरज नाही आपल्याला, बायोलॉजी हे पण काही एवढं गरजेचं नाहीये, ते असं सांगायचं म्हणून सांगितलं. आपला चॅप्टर मेन इथून सुरू होतो. काय काय पाहिलं आपण? जी पण आपली सेल आहे, सेलची आपण डेफिनेशन पाहिली. सेल काय काय असते, सेल का बरं एवढी इम्पॉर्टंट आहे? कारण सेल पासून ऑर्गॅनिझम बनते, हे आपण पाहिलं. नंतर आपण पुढे जाऊन काय पाहिलं की जे पण आपली सेल आहे, सेलची डेफिनेशन पाहिली.
सेल इज द फंडामेंटल अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जो पण एखादा जिवंत प्राणी आहे त्याच्यामधला एकदम फंडामेंटल आणि स्ट्रक्चरल युनिट कोण आहे? आपली सेल. त्याच्यानंतर आपण पाहिलं की सेल असतात दोन प्रकारचे. एक तर असते ऑर्गॅनिझम असतात आपले दोन प्रकारचे. एक तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात आणि दुसरे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे यांच्यामध्ये एक सेल. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे त्यांच्यामध्ये जास्त सेल. पुढे आपण पाहिलं सेलच्या टाइप्स. बॅक्टेरियामध्ये कोणती सेल? प्रोकॅरियोटिक. आपल्यामध्ये कोणती सेल? युकॅरियोटिक. किंवा बॅक्टेरियाला सोडून सगळ्यांमध्ये कोणती? युकॅरियोटिक. फक्त बॅक्टेरियामध्ये कोणती? प्रोकॅरियोटिक. कसा असतो बॅक्टेरिया? असा असतो. आता याच्यातले काय काय गोष्टी आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. रायबोझोम काय असतो, सेल मेम्ब्रेन काय असतं, सायटोप्लाझम काय असतं, न्यूक्लियोइड काय असतं सर, हे फ्लॅजेलम दिलंय, त्या बॅक्टेरियाची शेपटी आहे का, असे जे पण तुमचे प्रश्न आहेत आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. So friend, bye bye. Thank you.